नमस्कार पंडितजी. मी गुरु म्हणून तुला शिकवू शकत नाही आणि या विद्यालयातही तुला शिकता येणार नाही. का? आम्ही फी द्यायला तयार आहोत ना, जास्तीची हवी असेल तर, किंवा इथं राहून शिकण्याची अट असेल तर ती सुद्धा व्यवस्था. नाही, तुम्ही तिची दुसरीकडे कुठेतरी शिकण्याची व्यवस्था करा. अहो पण असं का सांगताय तुम्ही अचानक? तुला शिकवलं तर क्लास पेटवून द्यायची धमकी दिली आहे त्यांनी. आणि तुझ्या एकटीसाठी मी गावाशी वैर घेऊ शकत नाही. वैर? कुणी शिकायचं आणि कुणी शिकवायचं हे ठरवणारे ते कोण? आणि अशा धमक्यांना आपण कशाला घाबरायचं गुरुजी? आपण नाही, मी घाबरलो समजा, दबलो समजा, पण मी तुला शिकवू शकत नाही. हे एका अर्थी बरंच झालंय. इतरांनी गळा घोटल्यापेक्षा गुरुनेच घोटलेला अधिक चांगला. चल निशी. येते पंडितजी.